जय शिवराय मित्रांनो आय लव्ह यू कोकण या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकाराम नवाळे आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज खूप आनंदाचा दिवस आहे. तो म्हणजे बालसाठे माध्यमिक विद्यालय देवाचे गोठणे सन 1999 ते 2000ची आमची बॅच, आमच्या शालेय वर्गमित्रांचा आज मित्र मेळावा आहे. तब्बल 26 वर्षानंतर आज आम्ही एकत्र भेटणार आहोत. तर मित्रांनो, खूप एक्सायटेड आहोत आम्ही सगळे. तर बघूया आजच्या या मित्र मेळाव्यामध्ये कोण सगळ्यांचे चेहरे सगळे बदललेले असणार, कोण कसा दिसत असेल, कोण कुठल्या पोस्टवरती असेल, हे सगळं आम्ही ज्या जुन्या आमच्या आठवणी आहेत त्या जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देण्यासाठी आम्ही एकत्र जमणार आहोत. तर चला, आजचा या व्हिडिओतून आमचा हा माझ्या जीवनातला खास व्हिडिओ आहे. 26 वर्षानंतर आम्ही एकत्र भेटतो आहे. तर हा व्हिडिओ बनवायला पण मला खूप आवडेल आणि तुम्ही पण या व्हिडिओमध्ये, आणि तुम्ही पण जर असे जर कोण असतील शालेय वर्गमित्र, त्यांचे म्हणजे तुम्ही जर असे करत असाल वर्गमित्र मेळावा, तर तुम्ही पण अशा या व्हिडिओमधून शेअर करा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि तुमच्या कमेंट्स नक्की करा. तुम्ही कुठल्या शाळेमध्ये होता, कितीची बॅच होती, हे सगळे कमेंट करून करा. चला माझ्याबरोबर आज आमच्या शालेय वर्गमित्र मेळाव्यामध्ये. तुम्ही कुठे घालणार? पण आपली वर्गातली मैत्री आणि त्या वर्गातल्या आठवणी अजूनही सगळ्यांच्या मनामध्ये जसेच्या तशा आहेत. तेव्हा आपण शाळेमध्ये गेल्यानंतर त्या मोठ्या हॉलमध्ये एकत्र बसून परिपाठ असेंब्ली आपण करत असू. तर मला वाटतं आजच्या कार्यक्रमाची सुरुवातसुद्धा तशीच आपण प्रार्थना नाही पण आपल्या राष्ट्रगीताने करूया. तर प्लीज सर्वांनी उभे राहा, म्हणजे एक तो फील येईल की खरंच आपण शाळेत आहोत. भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. पण आपली ती शाळेतली मैत्री, त्या आठवणी, तो प्रवास आपण कधीच विसरू शकत नाही. कारण हे आज आपण गेट टुगेदर विद्यार्थी मित्र मेळावा असं ठेवलेला आहे, पण त्या जुन्या दिवसामध्ये रमणं एक वेगळंच असतं. ते आनंदाचे क्षण पुन्हा चेहऱ्यावरती आणणं, स्वतःच कधी कधी आठवण असणं, तो शिक्षकांचा ओरडा, अगदी आपण शाळेमध्ये काय नाही केलं इथपर्यंत केलं असणार मला वाटतं. तर बाजूबाजूला बसल्यानंतर कधीतरी भांडणं झाली तर पेन आणि ती पट्टी घेऊन हा बेंच माझा आणि तो बेंच तुझा इथपर्यंत आपण केलं असू.
कदाचित केलं पण असं, काही जणांनी केलं असेल, मी तर केलंय. समीर हा बेंच माझा आणि तो बेंच तुझा, इकडे तुझा हात येता का म्हणे, सगळं काही केलं. पण आपली मैत्री आहे तशीच आहे. हे सगळं जरी आपण केलेलं असलं तरी सुद्धा अजून काय केलं असेल तर एकमेकाच्या नावाने चिडवलं असतो एकमेकांना. कदाचित एखादी मुलगी किंवा एखादा मुलगा एकमेकाकडे बघून हसला, समोरच्याने बघितलं तर त्याच्या नावाने चिडवलंही असो. पण मला तेव्हा पण मी आता पण तोच एक प्रश्न आहे तेव्हा पण मी आता पण तो एकच प्रश्न अजून आहे. जेव्हा एखादी मुलगी आपल्याकडे बघून हसते, ती आपल्याला बघून हसते की हसून बघते नाही. आणि याचं उत्तर आपल्याकडे नसं होतं. इथे हे डिपार्टमेंट आहे, त्याच्यामुळे ते त्यांनी सांगावं. त्यांच्या त्या भाषणातून ते सगळं सांगतीलच. पण असो, आता आपण प्रत्येकजण आपल्या संसाराच्या गाड्याला लागलेला आहोत. कदाचित मित्रांपासून आपण काही का होईना काही वेळासाठी दूर गेलो होतो, पण खरंच धन्यवाद देत नाही आणि आभार पण मानत नाही, पण अभिनंदन करतो तुळशीदासचं आणि त्याच्यासोबत त्या संतोषचं की त्यांनी सर्वांना कुठले काय काय प्रयत्न केले असतील ते त्यांना त्यांचंच माहीत. मला वाटतं त्या संत तुकारामाने विठ्ठलाला भेटण्यासाठी प्रयत्न केले नाही, तेवढे या दोघांनी प्रयत्न केले आपल्या सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी केले. तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. म्हणून आपण आज सगळे इथे एकत्र आहोत. आणखी या सगळ्या महिला मंडळांचं, या मुलींचं कौतुक याच्यासाठी की त्याने नंबर घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं असणार की आपण तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करतोय, आपला एक ग्रुप बनवतो आहे. पण कुठल्याही मुलीने आडेवेळे न घेता मोठ्या विश्वासाने त्यांच्याकडे नंबर दिला, त्याच्यासाठी तुमच्यासाठी पण एकदा जोरदार. कारण हा विश्वासच खूप महत्त्वाचा असतो, ही मैत्री खूप महत्त्वाची असते. हां, आता तुमच्यासाठी आपल्यासाठी पण टाळ्या, कारण आपल्या बायकोला आपण सांभाळून या ग्रुपमध्ये ॲड झालो तर स्वतःसाठी पण आपल्याला टाळ्या वाजवूया. चला, मिलनसाठी एकदा टाळ्या होऊन जाते. कोणाला वाटत असेल की उभं राहून बोललं तरी चालेल, कारण असं समजा आपण शाळेमध्ये गुरव सरांना उत्तर नमस्कार मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सेक्रेटरी, उपाध्यक्ष, माझे सगळे मित्र आणि मैत्रिणींनो. आज काय बोलावं हे खरंच मला सुचत नाही, कारण आज सुनील सर आणि प्रमोद जोशी हे सगळ्यांनी खूप मस्त बोलले की एकदम ऐकत राहावं असं वाटतं. तर आज मी असं सांगेन की आजच्या आपल्या ग्रुपचे ॲडमिनचे तुळशीदास आणि माझा बेस्ट मित्र संतोष, त्यांनी खूप मेहनत घेऊन आजचा ग्रुप जो म्हणजे ओपन केला आहे, आणि 2000 पासून तो 2026 नंतर आपला ग्रुप पूर्ण एकत्रित झाला आहे आणि आज आपण एकत्र जमलो आहे. त्यासाठी मला खरंच खूपच मस्त आणि छान वाटतं आहे. आणि आपण असेच एकत्रित सगळेजण मिळून आपण हे सगळं असं पुढे नेत राहायचं आहे. तसेच मला कधीच वाटलं नव्हतं की आपण कधी एकत्र येऊ शकतो, 10वी नंतर आपण मिळू शकतो एकमेकांना किंवा एकमेकांना भेटू शकतो, असं कधीच फील झालं नव्हतं. पण खरंच ह्या दोघांनी खूप मेहनत घेऊन आपल्याला एकत्रित आणलं आहे. त्यांच्यामुळे मी दोघांचे पण आणि त्यांना मदत करणाऱ्या सगळ्या मित्रांचे खरंच खूप आभार मानते. त्यांच्यासाठी खरंच धन्यवाद. आणि एवढे 2 शब्द बोलून मी माझ्या भाषण संपवते. हां, बरं. हां, चल. हां, आणि एक नाव पण घ्यायचं, सुंदर नाव पण घ्यायचं आहे. माझं नाव मोबाईलमध्ये. हां, मोबाईलमध्ये घ्या, हरकत नाही. तर माझं माहेरचं नाव आहे मिलन रमेश सोडे आणि माझं सासरचं नाव आमचे मोबाईल वाटशील. हां, चला. माझ्या मिस्टरांचं नाव आहे हरेश नवाळे आणि मला तिकडचं नाव बदललं असेल ना, कुठलं नाव? तिकडचं सासरचं. माझं नाव निकिता, माझ्या सासरचं नाव निकिता हरेश नवाळे आणि माझ्या माहेरचं नाव मिलन सोडे आहे. तर मला 2 मुलं आहेत. नाव घ्यायचं. अरे नाव मला याच्यामध्ये मोबाईलमध्ये. हां, मोबाईलमध्ये. नाव पाठ नाही केलं आहे, खरंच मला वेळ नाही मिळाला आहे. बघूया येतं का तू नाव पाठवून थांब जरा. येणारच नाही, 100% सवालच नाही. मोबाईल इकडे
हे मोबाईलमध्ये बघून नाव घेते हा. ऐका जरा आता नाव तर ऐकलं पाहिजे. मोबाईलमध्ये बघून नाव घेते म्हणजे ह्याला आपण काय बोलतो परीक्षा चालू असताना? कॉपी तर कॉपी पण एवढे आधी येत नाही मग. स्टार्ट. नाव घेते नाव, सासर हेच आता माझं गाव. नाव घेते नाव, सासर हेच आता माझं गाव. साडीला लावला चाप, रमेश माझे बाप. साडीला लावला चाप, रमेश माझे बाप. दारात होती जाई, शैला माझी आई. दारात होती जाई, शैला माझी आई. बाटात होता खाऊ, संदेश माझा भाऊ. बाटात होता खाऊ, संदेश माझा भाऊ. कपाटात ठेवली चैन, रश्मी माझी बहीण. कपाटात ठेवली चैन, रश्मी माझी बहीण. हातात होती अंगठी, हातात होती अंगठी, त्यावर चंद्राची खून. हातात होती अंगठी, त्यावर चंद्राची खून. हरीशरावांचं नाव घेते, नवाळे घराण्यांची सून. हरीशरावांचं नाव घेते, नवाळे घराण्यांची सून. वा 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 वा. सर्वांना नमस्कार. नमस्कार. आदरणीय गुरुजन यांना वंदन करतो. खरं तर स्वागत सुनील आणि विनायक यांनी केलं आहे. तरीसुद्धा मी इतक्या खूप वर्षांनी आपण सगळे एकत्र आलो आहोत. तर खास करून मुलींचं अभिनंदन करतो, कारण की घरी संसार आणि सगळे एकदम हे करून आले, इथे हजर झाले, त्यामुळे सगळ्यांचे आभार. खरं तर आपण म्हणजे या गेट टुगेदरच्या निमित्ताने एक दिवस आपला आनंदाचा साजरा करणार आहोत. आणि हा उन्हाळ दिवस खरोखर साजरा करण्यासाठी आपल्याला ज्यांनी एकत्र आणलं म्हणजे त्या सगळ्यांना, म्हणजे तुळशीदास असो, संतोष, विनायक, तर सगळ्यांचे आभार खरं तर. आणि खरं तर मला आता यावेळी आपल्या सरांची खूप आठवण येते, कारण की त्यांनी आपल्याला फक्त पुस्तकी ज्ञान दिलं नाही, तर आपल्याला आयुष्य कसं जगायचं हे शिकवलं. आणि त्यांच्या या संस्कारामुळे, चांगल्या शिस्तीमुळे आपण आज खरं आयुष्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे पुढे गेलेलो आहोत. खरं तर आपण एक म्हण आहे, शाळा सुटली पाटी फुटली, पण आपल्या शाळेच्या आठवणी कधी सुटत नाहीत खरं सांगायचं तर. आणि त्यामुळे तो आनंद आपण आज इथे एकत्र एक दिवस का होईना, एवढ्या 25-26 वर्षांनी एक दिवस आपण इथे साजरा करणार आहोत. शाळेमध्ये आपण खूप गमती केल्या. खरं तर मधली सुट्टी असो किंवा टिफिन शेअर करणं, परीक्षेची काळजी असेल किंवा आपलं अभ्यास करायचं सोडून मैदानावर. आणि आम्ही रात्र शाळेमध्ये अक्षरशः म्हणजे सर यायच्या अगोदर आम्ही म्हणजे अशी त्यांची हँडल लॉक नसायची गाडी, ती आम्ही अशीच फिरत बसायचो. म्हणजे ती माझा अभ्यास कमी आणि मस्तीच जास्त आम्ही करायचो. तर ह्या सगळ्यांमधनं जर जे आपले सरांनी जे चांगले संस्कार केले, त्याच्यामुळे आज आपण इथपर्यंत सगळे एक व्यवस्थितपणे पोचलो. खरं तर 25-26 वर्षानंतर सगळ्यांच्या आयुष्यामध्ये खूप बदल झालेले आहेत. आणि ते सगळे बदल म्हणजे सगळ्यांची लग्न झाली असतील, संतोष सोडला तर बाकी सगळ्यांची लग्न झाली आणि आपापल्या संसारामध्ये व्यस्त आहेत. ते व्यस्त असूनही आज एक दिवस सगळ्यांनी वेळ काढला, त्यामुळे सगळ्यांनी तुझे एकट्यामध्ये बदल झाला. पण ते खरं ते व्यस्त आयुष्यामध्ये व्यस्त असूनही सगळ्यांनी इथे वेळ काढून आले, त्याच्यामुळे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. शेवटी मी एकच म्हणेन की पुन्हा एकदा ती शाळा असावी, पुन्हा एकदा शाळा असावी, मैत्रीची गोड आठवण असावी. आणि मी एका ठिकाणी कविता वाचली होती, ती खरं तर वाचून दाखवतो. माझी नाही ती, पण ती मला आपल्याला सूट होते अशी म्हणून ती मी लिहिली आहे आणि ती तुम्हाला वाचून दाखवेन. मला आनंद होईल. खरं तर वर्गात नव्हती आपली एवढी मैत्री, वर्गात नव्हती आपली एकमेकांची एवढी मैत्री, पण आठवते यार आपली आपण केलेली सगळी मस्ती. वर्गातली प्रत्येकाची होती एंट्रीज भारी, वर्गात प्रत्येकाची होती एंट्रीज भारी. कधी कधी एन्जॉय केल्या वर्गातली मारामारी. होतो शिक्षकांच्या डोक्याला ताप, आम्ही होतो सगळे शिक्षकांच्या डोक्याला ताप, कारण देत होतो सगळे त्यांना मनस्ताप. पण आता प्रत्येक क्षणाला येते आठवण तुमची सगळ्यांची. आयुष्याच्या एका टोकावर झालो आपण वेगळे, आयुष्याच्या एका टोकावर झालो आपण वेगळे, आपापल्या कामामध्ये आता झालो आपण सगळे गर्क. धन्यवाद. मला खरंच 2 शब्द बोलायला संधी दिली, त्याच्यामुळे सगळ्यांचे आभार. तुझे स्टेजवरती आहे ना. येतो आम्ही तिकडे येतो. एक पॅकेट ओपन कर नाही, ओपन कर नाही एक पॅकेट. हे ओपन नको, एकच सिक्रेट आहे ते. ओपन आहे. अरे साडीचा धोतर नाही. कुठं
धन्यवाद तुझ्या मस्त केलं रे. बरं वाटतं. तुळशीच्या बायकोने पसंत केले. होय बाईकच तुला दाखवलं. हा असं येणं मध्ये अजून मध्ये येतं. रेश्मा ते घरी चेक केल्यानंतर मला सांगा काय प्रॉब्लेम मिलन सगळं पुढे राहणार हे मिलन. संतोषचं लक्षात ठेवा आता. संतोषचं लक्षात ठेवा आणि संतोषचं लक्षात ठेवा म्हणायचं. किरणी सावकाश सावकाश आणि मुलींनी यांना सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा त्या तुळशीदास नवाईसाठी कारण बायकोने अजून कोण राहिला सुनील त्यांनी सगळ्यांचा फोटो नंतर मग आम्ही करू. सगळ्यांनी एक हे ऑर्डर दिली काय फोडणी जावा ए भाई चाललास तू हा ते दोघे व्यवस्थित होतं. ऐक ना काम जा. नाही नाही शक्य नाही सर. हे हा हा हरा हरा महादेव हा तर आम्हाला भाजी दिली. माझी टाकून खायची. चला सुरुवात करा सुनील माझा फोटो कधी काढला. मित्रांनो खूप धमाल आली या व्हिडिओमध्ये. खरं तर व्हिडिओ बघायला गेला तर 15 किंवा 20 मिनटाचा होणार नाही कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल जवळजवळ 1 ते 1.5 तासाचा. परंतु आपण सर्वजण हे 1-1.5 तास बघणार नाहीत म्हणून एक शॉर्ट व्हिडिओ हा बनवला आहे. आणि अजून या आमच्या वर्गमित्र मेळाव्याचा जो व्हिडिओ आहे पार्ट 2मध्ये पण तुम्हाला बघायला भेटेल. खरोखरच आम्हाला भेटल्यानंतर जो झालेला आमच्या चेहऱ्यावरचा आनंद परत अजून पण स्टेजसमोर उभं राहून मुलांची उडालेली तारंबळ ही तुम्हाला व्हिडिओतून बघायला भेटेल. आम्ही मुलं किंवा आमच्या मैत्रिणी हे अजून पण कसे बोलतात किंवा काय आणि आपला परिचय देताना पण किती अजून त्यांची तारंबळ उडते ना हे तुम्हाला या पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. व्हिडिओ बघत राहा. आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कॉमेंट नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय लव्ह यू कोकण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.